हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत राहा. मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका. त्या संवादानंतर महिने गेले. ना मेसेज ना काही शब्द, पण दोघांच्या आयुष्यात काहीतरी सूक्ष्म बदल होतं. जणू एक शांतता सवय निर्माण झाली होती एकमेकांच्या अस्तित्वाची. एकांश आता लेख कमी पण अधिक प्रामाणिक लिहायचा. त्यांच्या नोटबुकच्या कोपऱ्यात अजूनही काही अपूर्ण वाक्य होती. कधी कधी शब्द न लिहिलेला अर्थ सांगतात. आणि त्यांच्या शेजारी ठेवलेला कप आता फक्त कॉफीसाठी नव्हता, तो एक शांत सोबती झाला होता. वैष्णवी मात्र तिच्या आयुष्यात पुन्हा चालली होती. काम, लोक, शहर आणि त्या रोजच्या संध्याकाळी गच्चीवरचे क्षण. कधी कधी वाऱ्याने केसांवर स्पर्श केला की ती थोडी थांबायची, जणू कुणीतरी तिचं नाव हलक्या आवाजात घेतंय असं भासायचं. एके दिवशी ती एका लायब्ररीत गेली. शेल्फमधून एक पुस्तक खाली काढलं. मुखपृष्ठावर नाव ओळखीचं होतं. थांबलेल्या वेळेबद्दल आणि पुढे लेखक एकांश पाटील. तिनं पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर एक ओळ होती, कधीतरी वेळ थांबली नाही, आपणच थांबलो होतो. त्या क्षणी ती हलकं हसली. डोळ्यात काहीही नव्हतं, दुःखही नाही, आशाही नाही, फक्त एक शांती, जी बराच काळ शोधायची होती. त्या रात्री तिनं पुन्हा मेसेज केला नाही आणि एकांशनेही उत्तराची अपेक्षा केली नाही. कारण आता दोघांनी वेळेच्या थांबण्याची नाही तर स्वतःच्या पुढे चालण्याची कला. त्या पुस्तकानंतर महिने उलटले. दोघांनी आपापली आयुष्य पुन्हा गुंफायला सुरुवात केली. नवे लोक, नवे संवाद, पण काही गोष्टी मात्र पूर्वीसारख्याच राहिल्या. कधी एकांश रात्री उशिरा लिहायचा, शब्द थकले की खिडकीतून चंद्राकडे बघायचा. त्या चांदण्यात अजूनही काही अपूर्ण वाक्य विरघळायची. वैष्णवी आता नव्या ठिकाणी होती. शहर बदललं, काम बदललं, पण ती गच्चीवरची सवय ती अजूनही जपली होती. फरक इतकाच, आता ती कुणाची वाट न बघता थांबायची. एके संध्याकाळी वारा तसाच आला, हलका पण ओळखीचा. तिनंही आपले डोळे मिटले आणि त्या क्षणी तिलाही जाणवलं, काही नात्यांना शेवट नसतो, ते फक्त थांबतात जिथून आपण पुन्हा सुरू व्हावं. त्या क्षणाला एकांशही कदाचित कुठेतरी आपल्या नोटबुकमध्ये लिहित होता. मित्रांनो, स्टोरी ही स्किप न करता पहा. पुढे खूपच इंटरेस्टिंग भाग आहे. कथा संपली नाही, फक्त पुढचा अध्याय अजून लिहायचा आहे. आणि तिथेच दोघं पुन्हा एकदा भेटले. वेळेत नाही, शब्दातही नाही, तर त्या शांत जागेत, जिथे आठवणी आणि शांती एकत्र बसतात. त्या शांत जागेत बसून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, पण शब्द अजूनही निघाले नाहीत. फक्त हलकी स्मितरेषा, जी आठवणींचा गंध घेऊन हळूच लहरीत मिसळत होती. वारा थोडा जोराने आला आणि त्याने त्या गच्चीवरील जर्माच्या वासाला हलकं हलकं हलवलं. वैष्णवीने आपले हात गुंडाळले आणि त्या वाऱ्याची हळवी ताकद अनुभवली. काही बदललं नाही, पण सगळं बदलून गेलंय, तिनं हळूच म्हटलं.
एकांशने आपली नोटबुक उघडली. त्याच्या शब्दात आता तीच शांतता, तीच आठवण आणि थोडा नवीन आशेचा झोत दिसत होता. अगदी अगदी हळूच. आपण पुन्हा सुरू करतोय, त्याने लिहिलं. वैष्णवीने डोळे उघडले. त्या क्षणी दोघांमध्ये कोणत्याही भूतकाळाचा ताण नव्हता. फक्त वर्तमान आणि त्यातल्या क्षणिक शांतीची अनुभूती होती. कदाचित तिनं हळूच हसत म्हटलं, आपल्याला शब्द न सांगता समजण्याची सवयही जपावी लागेल. एकांशने थोडा वेळ शांततेत बसून फक्त तिच्याकडे पाहिलं आणि मग त्या गच्चीवरून सुरुवातीला दिसत असलेल्या शहराच्या लांबवरून संध्याकाळचा प्रकाश पडला. दोघांनाही जाणवलं, संध्याकाळचा प्रकाश हळूच गच्चीवरून शहरावर झळकू लागला. दोघेही फक्त बसले होते. शब्द नसले तरी हृदयातील गप्पा एकमेकांपर्यंत पोहोचत होत्या. वैष्णवीने श्वास हळू घेतला आणि एकांशकडे पाहत हसली. सुरुवात नेहमीच भीतीदायक असते, नाही का? ती हळूच म्हणाली. भीती नाही, फक्त आदल्या आठवणींचा साठा आहे, एकांशने म्हणत नोटबुकवर एक वाक्य लिहिले. पण त्याचे डोळे अजूनही तिला शोधत होते. वारा थोडा शांत झाला आणि शहराच्या गल्ल्यांमधून लहान लहान लाईट्स चमकू लागल्या. त्यातल्या एका झगमगाटातही त्यांना फक्त शांततेची अनुभूती होती. आपण हळूच परंतु नक्कीच पुढे जातोय, वैष्णवीने म्हटले. आणि त्या क्षणी दोघांच्या हातांना एकमेकांत हलकेच स्पर्श झाला. शब्दाशिवाय समजलेले प्रेम, ज्या आठवणीने दोघांना पुन्हा जोडले होते. एकांशने पुन्हा आपली नोटबुक उघडली. पण आता ती फक्त लिहिण्यासाठी नव्हती. ती त्याच्या भविष्यातील क्षणाची सुरुवात होती. गच्चीवरील हलकी हवा, संध्याकाळचा प्रकाश आणि हळूहळू वाढणारी भावना, हे सगळं त्यांच्या अंतर्मुख शांततेचे प्रतीक बनले. दोघेही बसून राहिले आणि शहराच्या लांबवरून दिसणाऱ्या रात्रीच्या पहिल्या ताऱ्यांमध्ये त्यांनी स्वतःला आणि एकमेकांना ओळखले. फक्त वर्तमान काळात, फक्त क्षणात, तर फक्त एकमेकांसाठी. गच्चीवर बसून ते दोघे काही वेळा फक्त पाहत राहिले. शहरातील हलके आवाज, वाऱ्यांची सरसराट आणि एकमेकांच्या अस्तित्वाची गोडी, हे सर्व हळूहळू त्यांच्या मनात मिसळत चालले होते. वैष्णवीने एकांशच्या नोटबुककडे पाहत हसून विचारलं, तुझ्या लेखनात नेहमीच काहीतरी गूढ असतं, नाही का? एकांशनेही थोडा शांत होऊन उत्तर दिलं, गूढ नाही, फक्त जे शब्द बाहेर येत नाहीत ते मी इथे काढतोय. आणि कधी कधी ते फक्त तुझ्यासाठी असतात. वैष्णवीने हसणे हळूहळू सौम्य आणि सुस्पष्ट झाले. ती तिच्या हाताने हलकेच त्याच्या हात धरली आणि त्या हलक्या स्पर्शाने दोघांच्या हृदयाला नवी गती मिळाली. आपण हळूच पण ठाम पाऊल टाकत चाललो आहोत, ती म्हणाली. एकांशने नोटबुक बंद करून त्याला तिच्या बाजूला ठेवले.
हो, आणि आता हे फक्त आठवणी नाहीत, हे आपलं आज आणि उद्याचं लिखाण आहे. शहरातील लहान दिवे हळूहळू झळकत होते आणि त्या दिव्यांचा प्रकाशात दोघेही एकमेकांकडे हरवले. वेळ थांबला होता आणि त्या क्षणी त्यांनी ओळखले की कधी कधी शब्दांची गरज नसते, फक्त एकमेकांसोबत असणेच पुरेसं असतं. हळूहळू संध्याकाळ पूर्णपणे रात्रीत बदलली आणि गच्चीवरून दिसणाऱ्या शहरांच्या गर्दीतही त्यांची छोटी, शांत जागा कायम राहिली, जिथे फक्त प्रेम, आठवणी आणि भविष्याची गोड अपेक्षा होती. रात्र गडद होत गेली, तशीच गच्चीवरील शांतता आणखी खोल वाटू लागली. आकाशात काही तारे चमकत होते, जणू त्यांच्या भावना आकाशावर उमटत होत्या. वैष्णवीने थोडं हलकं एकांशच्या खांद्यावर डोकं ठेवलं. काही क्षणांनी ती हलक्या आवाजात म्हणाली, कधी वाटतं असंच सगळं थांबावं. शहरांचे आवाज, काळांची धाव, सगळं काही थांबून फक्त आपण राहावं. एकांश त्याच्याकडे पाहत स्मितला. थांबलेलं वेळेत सुंदर असतं, पण जगणं पुढे चालतच राहतं ना. म्हणूनच या क्षणाला धरून ठेवावं असं वाटतं. वैष्णवीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत तिला एक शांत निर्धार दिसला, जणू काहीतरी नवं सुरू होणार होतं. तू काहीतरी ठरवलंस का? तिने विचारलं. हो, एकांशने हलकेच उत्तर दिलं. या आठवड्यात मी माझं पुस्तक प्रकाशकडे देणार आहे आणि त्या पुस्तकातली शेवटची गोष्ट ती आपल्या दोघांची असेल. वैष्णवी काही क्षण न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात चमक आली, अभिमान, प्रेम आणि थोडीशी भीतीही. आणि जर सगळं जग तुला आणि मला वेगळं पाहिलं तर? एकांश हसला. तिचा हात घट्ट पकडत म्हणाला, जगाचं काय आहे वैष्णवी, ते फक्त पाहतं. पण आपण लिहितो आणि आपली कथा आपण जशी हवी तशी लिहू शकतो. त्या क्षणी शहरांच्या आकाशात एक हलकी उल्का चमकून गेली. वैष्णवीने डोळे मिटून मनोमन एक इच्छा केली, ही कथा कधीच थांबू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, पण वैष्णवीला अजूनही रात्रीची ती शांतता अंगावर जाणवत होती. एकांशच्या शब्दाचा प्रतिध्वनी तिच्या मनात दर काही क्षणांनी येत होता. आपण लिहितो. ती ऑफिससाठी तयार होत असताना तिच्या मोबाईलवर एक संदेश आला, आज संध्याकाळी कॅफेमध्ये भेट, तुला काही वाचवायचं आहे. एकांश. तिच्या ओठावर एक मंद हसू उमटलं. संपूर्ण दिवस ती कामात असली तरी तिचं मन त्या एका वाक्याभोवती फिरत राहिलं. काय असेल ते. संध्याकाळी ती कॅफेत पोहोचली.
एकांश आधीच तिथे बसला होता. समोर चहाचा कप आणि त्याच्या हातात एक जाड वही. तो वैष्णवीला पाहताच म्हणाला, ही शेवटची गोष्ट. उल्का आणि इच्छा. त्याने वाचायला सुरुवात केली. कथा होती दोन माणसांची, जे प्रत्येक रात्री एकाच आकाशाखाली वेगवेगळ्या शहरातून एकमेकांना आठवत असत. प्रत्येक वेळी उल्का पडली की ते एकमेकांसाठी इच्छा करत. आणि एका रात्री जेव्हा त्यांनी दोघांनी एकाच वेळी तीच इच्छा केली पुन्हा भेटण्याची, ते प्रत्यक्ष भेटले. कथा संपली तेव्हा वैष्णवीच्या डोळ्यात पाणी होतं. ही आपलीच कथा ना, ती हलक्या आवाजात म्हणाली. एकांश हसला. हो, पण ही फक्त शेवट नाही, सुरुवातही आहे. तो उठला, वही तिच्या समोर ठेवली. ही माझ्याकडून तुला. आता तू लिही पुढचं प्रकरण. वैष्णवीने वही उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, कथा कधीच थांबत नाहीत, त्या फक्त हातात बदलतात. ती वही पाहिली. एकांश बाहेर जात होता, पण त्याच्या चेहऱ्यावर तिचं शांत निर्धाराची झलक होती. वैष्णवीने पेन उचललं आणि त्या रात्री शहरांच्या दिव्यामध्ये एक नवी कथा सुरू झाली, जिथे शब्दांमध्ये त्यांचा श्वास होता. रात्र शांत होती, पण वैष्णवीच्या मनात शब्दांचा गोंधळ होता. वही समोर ठेवलेली होती, अजूनही त्याच्या स्पर्शाचा उष्णपणा जणू पानात शिल्लक होता. ती पेन हातात घेते आणि काही क्षण त्याच्याकडे बघत राहते. काय लिहू हा प्रश्न तिच्या मनात गुंजतो. ती एक दीर्घ श्वास घेते आणि वहीच्या पहिल्या पानावर लिहायला सुरुवात करते. कधी कधी कथा पुन्हा सुरू व्हायला लागतात, कारण त्या आधीच एका शेवटावर विश्वास ठेवतात. शब्द ओळखायला लागतात, जणू ते आधीपासून तिच्या मनात तयार होते. ती एकांशबद्दल लिहिते, पण त्याचं नाव कुठेच घेत नाही. त्याऐवजी ती लिहिते एका छायेबद्दल, जी प्रत्येक वेळेस तिच्या शब्दांच्या मागे उभी राहिलेली असते आणि तिचा हात धरून नवीन ओळी उमटवते. पेन चालतं, वेळ हरवतो आणि रात्रीच्या आकाशात उल्का पडते. वैष्णवी हसते. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. व पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे, तर पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय.